पहिला नमस्कार करते. आणि आत्ता आपल्या रत्नागिरीत जी सुसंस्कृत आपण आजपर्यंत म्हणतोय, आज काय घडतंय की एक मुलगी चंदीगडवरनं येते आणि तिच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत की तिला पैसे पुरवले जातात आणि तिला आणलं जाते रत्नागिरीत. आणि रत्नागिरीत आणून काय तिच्यावर केलं जातंय आपल्याला माहित नाही. आज तिचं सुदैव असं आहे की तिला कोणतरी आपल्यापैकी हिंदू लोक मिळाले आणि त्यांनी तिला वाचवलं या सगळ्या प्रकारापासून. आज जर ती त्या मुलांच्या तावडीत सापडली असती तर आज काय झालं असतं. ह्याची दखल आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि ह्याचं कोण बोलविता धनी आहे, म्हणजे ह्या मुलीला हे जे वागवलं गेलेलं आहे त्या मुलांकडनं ह्याच्या मागे कोण आहे ह्याचा विचार आपण करायला हवा आता. कारण हे तिच्या बरोबर घडलंय, आज रत्नागिरीतल्या मुलींवर पण हे घडू शकतंय आणि माहीत नाही घडतही असेल. हे प्रकरण पुढे आलं त्या बायकांमुळे. आता रत्नागिरीत काय घडतंय हे आम्हाला नाही माहिती. अजून काय उद्या आमच्या मुली किती सुखरूप आहेत किंवा सुशिक्षित आहेत, सुरक्षित आहेत, हे आम्हाला नाही माहिती आता. कारण काय होतंय काय कळत नाहीये. मुलं आहेत ती पण अल्पवयीन आहेत, म्हणजे ज्यांनी हिला आणलं इथे ती पण अल्पवयीन आहेत. म्हणजे पकडायचं कुणाला आणि बोलायचं कुणाला, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ह्याच्या मागचं जे कोणी आहे की हे कोण रॅकेट घडवतंय ह्याने पुढे येणं गरजेचं आहे. आणि पोलिसांचं काम आहे हे त्यांनी करत नाहीये ते त्यांच्या ह्याने काम. आप कुछ बोलना चाहेंगे इस बारे में कि आप यहाँ से चंडीगढ़ से आप कहाँ से वहाँ से आप यहाँ कैसे आई? करती थी मीन्स हमारी 1 साल से बात चल रही थी. मीन्स हम दोनों के बीच बहुत अंडरस्टैंडिंग थी. उसने मुझे 2 महीनों से कह रहा था कि शादी कर लेते. मैं मान नहीं रही थी. फिर उसने मुझे बहुत फोर्स किया. फिर मैंने कहा हाँ हम कर लेते शादी. पहले तो उसने मुझे कहा 2 महीने बाद कर लेते हैं. फिर उसने मुझे बोला 10-15 दिन बाद कर ले. फिर मुझे बोला कि आज ही आ जाओ, आज ही शादी कर लेते हैं. मैं फिर मान गई. फिर मैं शाम को घर से निकली 7:30 बजे और उसने मेरे सारे टिकट के पैसे, उसने मुझे मना कर दिया था. कहता है कि ना आप पैसे मत देना, मैं पैसे दूंगा. फिर मैंने उसकी बात मान ली. फिर जब मैं चंडीगढ़ से लखनऊ पहुंची, फिर उसने मुझे कहा अपना सिम कार्ड फेंक देना. मुझे उसने अपनी कसम दी थी कि अपना प्लीज सिम आपको मेरी दो. मैंने फेंक दिया फिर सिम कार्ड. फिर उसके बाद क्या हुआ, मैं किसी दूसरे के फ़ोन से नेट वगैरह लेके मैं उससे बात करती थी. फिर वो मुझे कह रहा था आप जल्दी जल्दी आ जाओ, मुझसे वेट नहीं हो रहा. जब मैं उधर पहुंची, रत्नागिरी पहुंची, तब कोई लड़की बोल रही थी, उसी के ही नंबर से कोई लड़की बोल रही थी. और वो लड़की कहती कि ना ये तो उसने अपना नाम मुझे पूरा हर्ष यादव कुमार बताया था, पर ये सच नहीं था. वो एक फ्रॉड था. उसने मुझे फेक आईडी बना के मुझे मैसेजेस किए थे. उस नंबर में से एक लड़की और कहती ये तो किसी रोजान का नंबर. उस टाइम मैं इतनी शॉक्ड हो गई थी. मैं इतना रोई. मैं क्या, उस लड़की की वजह से मैं इतनी दूर आई, अपनी फैमिली को छोड़ा, अपनी फैमिली से इतना झगड़ा किया. उसकी वजह से मैं इतना भी सफ़र कर रही हूँ ना, क्या बताऊँ. अब वो लड़का कहता कि ना मैं तो तुम्हारे साथ रहा ही रिलेशनशिप में. किसने कहा, सामने से झूठ बोल रहा है. और उसको जब मैंने प्रूफ दिखाया तब जाके उसने सच बोला. पर उसका नाम उसने क्या बताया आपको? उसका असली नाम रुझान है. रुझान मुस्लिम आहे वो. आता हे पण बघा, म्हणजे हे आता ह्याला काय म्हणायचं, हे कोइन्सिडन्स तर असू शकत नाही ना. हे हिंदूंविरुद्ध झालेलं एक षडयंत्र आहे याचा अर्थ. म्हणजे मुलींना आज फसवलं जातंय आणि त्याचा वापर काय कशासाठी करतायत आपल्याला नाही माहिती. मुलाचं रुझान म्हणून आहे, पूर्ण नाही नाव माहिती. रुझान तो सौलकर है. रुझान तो सौलकर. तौसलकर. रोजान आपसे वो बात कैसे करता था, फोन पे या वीडियो कॉल से? ऐसा क्या हुआ, उसने पूरा बताया कि वो ना अपनी किसी फ्रेंड की हेल्प कर रहा था. कहता कि ना मेरे फ्रेंड ने बोला था आपको मैसेजेस, उस कॉलिंग में उसका फ्रेंड बोलता था और मैसेजेस में वो मुझे मैसेजेस करता था. और मुझे पता ही था ऐसा सब कुछ हो रहा था. कॉलिंग कैसे करता था, वीडियो कॉल करता था या? वीडियो कॉल मैंने उसे इतनी बार फोर्स किया ना, मैं क्या 1 साल हो गया हमारे प्यार को, तो एक बार वीडियो कॉल कह रहे नहीं करनी. मैंने वीडियो कॉल जब मिलेंगे ना तभी हम मीन्स एक दूसरे को आपस में देखेंगे. आपको फोटो भेजा था उसने? हाँ, उसने अपनी फेक फोटोज भेजी थी मुझे. आईडी का नाम क्या था? आईडी का नाम pvt.0122 था. और आईडी पर नाम कौन से नाम से आपसे बात कर रहा था?
आईडी का नाम ही यही था pvt.0122। नहीं नाम वो तो आईडी हो गई ना। हाँ, नाम उसने मुझे अपना पूरा हर्ष यादव कुमार बताया था, और ये बताया था कि मेरे पापा पॉलिटिक्स में और मेरी मम्मा भी पॉलिटिक्स में, और मैं दिन में कॉलेज जाती हूँ। मेरा सेकंड ईयर बिजनेस मैनेजमेंट में कॉलेज है, और दिन में मैं कॉलेज जाती हूँ, फिर बाद में मैं अपने पापा की फैक्ट्री चलाता हूँ डीजल की। पर एक बात मैं पूछ सकती हूँ क्या, आपको एक बार भी ऐसा लगा नहीं कि वो वीडियो कॉल क्यों नहीं कर रहा है, या उसका चेहरा आपको नहीं लगा कि मैं जानूं, क्योंकि आप 18 साल की हो, आप भी पढ़ी लिखी हो। हाँ जी, पढ़ी लिखी हूँ, पर उसके प्यार में इतनी पागल हो गई थी कि बस क्या बता, इतनी बड़ी गलती होगी मुझसे अपनी जिंदगी में। अब ये गलती मैंने कभी नहीं करनी। मैंने भी LLB करनी है, लॉयर जज बनना और अपने मम्मा पापा का नाम रोशन करना। रत्नागिरी में जब आप आई ना, तो वहाँ से क्या हुआ? रत्नागिरी स्टेशन में रत्नागिरी में पहुंची, फिर मैं उसको मैंने आधे 1.5 घंटे तक मैं उसको इधर उधर ढूंढती रही। मैं कहा कहाँ पे। उसने मेरा सिम भी निकलवा दिया था। फिर मैंने किसी और लड़की बैठी थी, उसको बोला कि मुझे प्लीज हॉटस्पॉट दे दे, मैं उससे बात करूं। फिर मैंने उससे इतने मैसेजेस किए, इतने कॉल्स किए, उठाया नहीं। फिर बाद में जब सिंपल कॉल की मैंने, तब जाके किसी लड़की ने उठाया। स्टेशन पर कोई गाड़ी भेजी थी? नहीं, वो कह रहा था मैं लेने आऊंगा 7:30 बजे, मैं जल्दी आ जाऊंगा, पर वो आया नहीं। उसके बाद क्या हुआ? उसकी बार क्या हुआ, मैं ना मेरे पास पैसे थे ना कुछ था मेरे पास। मैं फिर इधर उधर गई, मैं क्या जॉब के लिए ढूंढती हूँ, क्या पता पैसे आ जाए मेरे पास, मैं घर वापस जा सकूँ। फिर एक मोबाइल की शॉप में गए, उधर के भैया इतने अच्छे थे, उन्होंने मेरी सारी प्रॉब्लम पूछी, उन्होंने मेरी हेल्प की और पुलिस को बताया। और जब पुलिस उस लड़के को लेके आई, उसने सब अपना सच कबूल कर दिया कि मैं अपने मुंबई में, मेरा एक फ्रेंड है अयान, वो हर्ष कोई था नहीं, फेक नेम था वो, मेरा फ्रेंड है अयान, उसकी मैं हेल्प कर रही हूँ। आप कब तक कांटेक्ट में थी उसके? मैं उसके कांटेक्ट में जब लास्ट टाइम जब लड़की बात करी थी तब वो यहाँ की लड़की थी जिससे अपने फ्रेंड और वो कह रही थी मैं आउट ऑफ स्टेशन हूँ, पर अभी ना मैं रत्नागिरी में नहीं हूँ। तो आप रत्नागिरी में आने के बाद आपको कोई मिला नहीं, उसने फोन भी नहीं किया? नहीं, पुलिस तक जाने हाँ, जब पुलिस ने जब उस लड़के को फोन किया, तब जाके वो आया। वो लड़के को फोन किया पुलिस ने? हाँ, किया था। तो वो क्या बोला? वो कहता कि हाँ मेरे फ्रेंड है, हाँ ये मेरी हेल्प करता था मेरे से बात करने के लिए। वो कहाँ का लड़का है? वो लड़का मुंबई का है, अयान। वो नहीं, वो रोजान है, जिसकी हेल्प कर रहा था उस लड़के का नाम अयान है। आयन से हम मिली नहीं ना, उसको नहीं मिली नहीं। खाली बात करते थे ना हाँ आयन से? जी। तो आवाज आयन का था, हाँ जी, मैसेजिंग कॉल ये करता था? मैसेजेस रोजान करता था, कॉलिंग अयान से होती थी। एक ही नंबर से करते थे? हाँ जी, एक ही नंबर से। कैसे करते थे फिर? कॉलिंग में, सिंपल कॉलिंग में। नहीं एक ही नंबर से। वो मुंबई में है ना? हाँ जी, एक ही नंबर से, वही जो नंबर मैंने पुलिस को बताया उसी नंबर से वो नहीं मैसेज कौन करता था? मैसेज वही लड़का रोजान करता तो था। कौन से नंबर से करता था? नंबर नहीं, इंस्टा मैसेज करता था। इंस्टा में करता? इंस्टा में। इंस्टा। हाँ जी। पोलिसांनी कारवाई केली नाही दादा, कसं आहे, कारवाई करावी म्हणजे आता हे या मुलीच्या बाबतीत घडलं, म्हणजे तिची काही चूक आहे, पण आपण या रत्नागिरीत अजून मुली असू शकतात, त्याही त्याच्यामध्ये ट्रॅपमध्ये कुठच्या फसतात. आपल्याला ही पुढे आली आहे, हे सुदैवाने पुढे आली. आता अजून किती मुली आहेत तिथे अडकली. काय? नाही हे सागर कदमला भेटली ऍक्च्युली ट्रेन जर उशिरा येते ना, हां. तर ती त्याच्या गाडीत बसून सुदैव जाते एवढं छान होतं. आणि त्याने काय सांगितलं होतं, एक 4 व्हीलर आहे, त्या 4 व्हीलर तुझं आणि माझं नाव असेल, त्या गाडीमध्ये तू बस आणि ये, असा विषय झाला. ट्रेन लवकर आली, तुझा फोन लागला हां. ट्रेन लवकर आली म्हणून ती मुलगी वाचली. मग उशिरा येते तर त्याच्या गाडीत बसून जाते ती. अशा किती बसने ती गाडी पाठवल्या? पाठचं कारण आली की नाही ते आपल्याला माहिती आहे, 13 पाठवणार वर्षाचा होतो आहे गाडी. म्हटलं. ते रॅकेटच आहे. तोपर्यंत ते आपल्या ताब्यात आली ना. एवढं गेम कसा करू शकतो? त्याच्या अर्थ ह्याच्या मागे कोणतरी आहे, मोठं रॅकेट असावं 100% नाही. आणि हे कळायला पाहिजे आपल्याला. आपली भूमिका ही आहे की पोलिसांकडनं आपल्याला ह्या गोष्टी कळायला हव्यात की ह्याच्या मागे कोण आहे. पोलीस हे करत नाही म्हणजे पुढचं पोलिसांनी काय बोललं? नाही, पोलिसांनी आता ह्याला खरं तेव्हा जेव्हा तो समोर आला
तेव्हा त्याला ह्याच्यामध्ये रिमांडमध्ये घ्यायला हवं होतं ना, त्याच्याकडनं माहिती घ्यायला हवी होती, पण त्याला तसंच त्यांनी सोडून दिलंय, कारण हा तो नाहीये म्हणून. मुलाचं वय आहे 13, म्हणजे एका वर्षापूर्वी तो 12 वर्षाचा. मग यांनी फिर्याद का नाही केली? 12 वर्षाची दिलेली आहे. FIR दिली आहे. फिर्याद दिली हो, आहे. FIR दाखल केली. दिली आहे. गुन्हा दाखल नाहीये म्हणजे ह्याचा आता काय तपास लागणार आहे? मग ह्याच्या मुळाशी जायला हवंय आणि आमची भूमिका ही आहे की ह्याच्या मागे कोण आहे ना ते पुढे यायला हवं. सिम कार्ड तोडणं, तू अमुक अमुक लोकेशनवर जा, तिथून मोबाईल डिस्चार्ज कर. 13 वर्षाचा मुलगा एवढं करू शकत नाही ना. हा काय? आणि ते इंस्टाग्रामवर काही केलं होतं, ब्राह्मण म्हणून नाव टाकलं होतं. हे म्हणजे 12 वर्षाच्या मुलाचं डोकं नाही. 13 वर्षाचा मुलगा तर एवढं करू. सकल हिंदू समाजानेच फक्त भूमिका घ्यावी ह्याचाच आमचा विरोध आहे. पहिली गोष्ट, हा एका मुलीशी गुन्हा घडतोय, ती मुलगी हिंदू आहे आणि भारतीय पण आहे. म्हणजे जसं हिंदू आहे ना तसंच ती भारतीय पण मुलगी आहे आणि त्यावेळेला सगळ्यांनी मागे उभं राहणं गरजेचं आहे. फक्त सकल हिंदू समाज उभा राहतोय, तो काय करणार हा प्रश्न माझ्या मते विचारला जाऊ नये. प्रशासन काय करणार हा प्रश्न तुमच्याकडनं अपेक्षित आहे की ह्या ठिकाणी आता प्रशासन कोणती भूमिका घेणार आहे. हिंदू समाज तर कायम राहणारच आहे, हिंदू समाज संरक्षणासारखं आहेच, त्यासाठीच हे सगळे भाऊ आले. पण ह्याच्या पुढे जाऊन प्रशासन काय करणार आहे. आणि आज आपल्या रत्नागिरीमध्ये पर्यंत ही गोष्ट घडतीये. आज चंदीगड पासून मुलगी इथे येते, आपल्या किती मुली कुठे गेल्या असतील काय माहिती. आणि इथे आपलं तुपलं हा प्रश्न नाहीये. 14 ऑगस्टला आपण अखंड भारत दिन साजरा करतो. आपल्या अखंड भारतातल्या पश्चिम बंगाल पासून पार दिल्लीपर्यंत, कर्नाटक पासून सगळं, साऊथ पासून सगळं घेऊया आपण. किती मुली कुठे जात आहेत. आपण जी आकडेवारी ऐकतो वर्षाला 2-3 लाख मुली गायब होतात. कशा होतात, काय होतात, या उदाहरणावरनं आपल्याला मोडस ऑपरेंडी तर कळते कशा पद्धतीने काय मुलींना सांगितलं जातं आणि कुठे नेलं जातं. मग ह्या ठिकाणी सकल हिंदू समाज जे करायचं ते करणारच आहे, पण आम्हाला प्रश्न आहे सकल हिंदू समाजाचा प्रशासन काय करणार आहे.